Hey, hello everyone. Hope you all are doing great. Welcome back to my channel. My name is Mayuri, and today is the second part of the Canary Mud vlog. So enjoy. तर आता आम्ही हॉरर ट्रेनच्या ह्याच्यामध्ये बसलेलो आहोत आणि ह्याचंच मी म्हटलं होतं मागच्या ब्लॉगमध्ये की ह्याचं 30 रुपीज पर पर्सन तिकीट आहे आणि बिलो 5 इयर्स एजचं 10 रुपये आहे. तर हे थोडंफार हॉरर आहे. लहान मुलांसाठी डेफिनेटली हे हॉरर आहे. कारण अचानक हे आवाज वगैरे येत असतात. आणि इथून नंतर आम्ही गेलो होतो म्युझियमच्या दिशेने, जिथे ग्रामीण जीवन वगैरे दाखवलेलं आहे. जे 100 वर्षापूर्वीचं ग्रामीण जीवन दाखवलेलं आहे की कसे आपण सगळे म्हणजे आपले पूर्वज वगैरे राहत होते ते. असं जाऊन असं यायचं खाली जाऊन यायचं. फोटो काढता कोणतरी. इथे एक एक मूर्ती अशा घडवलेल्या आहेत की आपल्याला खरंच एखादा माणूस उभा आहे असंच वाटतं. आणि इथून मार्ग होता आत जाण्याचा, जो गुहेमध्ये, जिथे आपल्याला म्हणजे वेगवेगळ्या संतांची वगैरे मूर्ती बनवून त्यांची माहिती, अगदी इलॅबोरेटिव्ह माहिती लिहिलेली आहे. आणि तिथून बाहेर पडल्यावर आपल्याला ग्रामीण जीवन, अक्षरशः एक अख्खं गाव उभं केलेलं आहे, जिथे प्रत्येक गोष्टी दाखवलेल्या आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्टी लाईक लाकूडवाला, त्याच्यानंतर मडकीवाला, बाजारहाट सगळं दाखवलेलं आहे. तर हे संतांचं सगळं आहे. म्हणजे गुहेमध्ये अशा संतांच्या मूर्ती आहेत आणि त्याबद्दल व्यवस्थित माहिती आहे. मी प्रत्येक गोष्ट माझ्या मोबाईलमध्ये कैद करायचा प्रयत्न केला आहे. तुम्ही इथे व्हिडिओज पॉज करून वाचू वगैरे शकता जर तुम्हाला माहिती हवी असेल, इन्फॉर्मेशन हवी असेल तर. काय सोडून गो पळात सोडलं कशा. राजे राजे आहेत राजे.
फक्त साधू संतच नव्हे तर इतिहासातील अशा महत्त्वपूर्ण घटनांचं सुद्धा शिल्प तयार केली होती. त्याच्यानंतर प्रत्येक भिंतीवरती योगासनं, आसनं, त्याच्यानंतर काही अशा पोश्चर ज्या आपल्या इतिहासामध्ये महत्त्वाच्या आहेत त्या एकतर ड्रॉ तरी केल्या होत्या किंवा त्याची शिल्प अशी जसं आपण गिलावा काढायचो पूर्वीच्या काळी चुलींना, तसं त्यामध्ये असं रेड ऑक्रे कलरमध्ये असं भिंतीमध्ये शिल्प तयार केलेली होती. हे खरंच बघून भारी वाटत होतं. म्हणजे आयडिया बिहाइंड दिस होल वॉज अमेझिंग. तुम्ही या व्हिडिओमध्ये कुठच्या संतांना ओळखलं किंवा कुठच्या घटना इतिहासातल्या ज्या तुम्ही ओळखल्या त्या मला नक्की कमेंट करून सांगा. आम्ही दिवसभर फिरून इथे पोचलो होतो. म्हणजे आम्ही इथे पोचलो त्यावेळी खूपच म्हणजे 3:30-4 वगैरे वाजले असतील. त्यामुळे आमचं हेच डिस्कशन चालू होतं की इथे यायचं तर पूर्ण दिवसाचा तरी प्लॅन करून आलं पाहिजे किंवा कमीत कमी 5 तास आणि 5 तासाच्या अबोवच आलं पाहिजे. कारण इथे जर तुम्ही यायचं म्हणत असाल तर इथे तसं काही प्रॉब्लेम नाही, कारण इथे खायची प्यायची सुद्धा व्यवस्थित सोय आहे. आणि इथे म्हणजे जर रेट्स वाईजही तुम्ही म्हणत असाल तर बाहेरच्या कंपेअरिंग तसेच रेट आहेत. म्हणजे उगाच हाईप वगैरे नाही आहे किंवा जास्त रेट्स वगैरे लावलेत असं काही नाही आहे. आणि हवं ते फूड अवेलेबल आहे. म्हणजे नॉर्मल नाश्त्यापासून ते जेवण आणि तसं कॅफे टाईपसुद्धा इथे अवेलेबल आहे आणि विथ बेअर मिनिमम रेट्स. त्यामुळे तुम्ही जर येत असाल तर हे सगळं डोक्यात घेऊन येऊ शकता. म्हणजे तुम्ही पूर्ण दिवसाची तुमची ट्रिप प्लॅन करू शकता आणि अगदी व्यवस्थितरित्या तुम्ही हा पूर्णपणे एरिया हा बघू शकता आणि एन्जॉय करू शकता. तुम्ही जर 2-3 तासाचं प्लॅन करून येत असाल तर तुम्ही नाही एवढं काही एन्जॉय करू शकत. फास्टमध्ये तुम्हाला समजतही नाही की तुम्ही काय बघितलं आणि काय नाही. आणि इथे तसे खूप एरिया आहेत जसं की मी आधीच मेन्शन केले. त्यामुळे जर व्यवस्थित बघायचं असेल तर तुम्ही 1 डे ट्रिप किंवा कमीत कमी 5-6 तासाचं प्लॅन करूनच या. तुम्ही बघू शकता की इथे अजून काही गोष्टी तयार होत आहेत. म्हणजे जागोजागी अशा काही जागा सोडलेल्या आहेत जिथे त्यांना मूर्ती कदाचित ठेवायच्या असतील. काही ठिकाणी मूर्तीच बनलेल्या आहेत. कलरिंगचा पार्ट रिमेन आहे. तर हे अजून त्यांना मोठं करायचं आहे असं वाटत आहे आता तरी पाहून. आणि त्यानंतर आम्ही पोचलो ग्रामीण जीवन बघायला ह्या गावामध्ये. करणारे पैलवान आहे बाय. हा डोमारांचा खेळ आहे. हनुमान मंदिरावरील प्रवचन.
मूर्त्या इतक्या खऱ्या बनवल्या होत्या, खऱ्या घडवल्या होत्या की खरी माणसं जी तशा प्रकारचं ड्रेसिंग करून तिथे पाहायला आलेले होते, टुरिस्ट होते, ते देखील मूर्ती वाटत होते. म्हणजे मी पुढे व्हिडिओमध्ये बघालच एक आजोबा आहेत ते, त्यामुळे मला असं पटकन वाटलं की ते बघतायत की खरंच असं आहे का. तर त्यांच्या साड्या कपडे असे खरोखर वाटत होते, म्हणजे साड्या वेव होत आहेत, त्याच्यानंतर कुर्ते धोतर वगैरे अगदी खरं वाटेल असंच त्यांनी असं घडवलं होतं. त्यामुळे बघून खरंच अगदी थक्क व्हायला होत होतं. तर त्याच्यानंतर आम्ही हे सगळं पाहिलं. हे नेवर एंडिंग होतं, म्हणजे संपतच नव्हतं. आणि त्यामुळे मी आता इथेच हा व्हिडिओ संपवत आहे. हेच ग्रामीण जीवन आहे. आणि तुम्हाला हे कण्हेरी मठचे ब्लॉग कसे वाटले हे मला नक्की सांगा. थँक्यू.